सर्व मान्यवर सर्वांचा उल्लेख मी करणार नाही, वेळेअभावी बराच वेळ झालेला आहे. व्यंकटेश कल्याणकर जे यशोदामध्ये माझ्यासोबत 4-5 वर्ष ज्यांनी काम केलं आणि बीडसारख्या एका मागास जिल्ह्यामधून येऊन पुण्यामध्ये आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटवला, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याबद्दल व्यंकटेशचं मी मनपूर्वक कौतुक करतो. कारण माझं पण एक प्रकाशन आहे स्वयंदीप, आणि व्यंकटेशची त्या स्वयंदीपला खूप मदत असते. आम्ही पण 100-1 पुस्तकं काढली आणि बरेच कार्यक्रम घेतलेत. व्यंकटेश त्या प्रत्येक कार्यक्रमाचे साक्षीदार आहेत. आणि आज मला त्यांनी या पारिजात काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला निमंत्रित केलं. याचा मनस्वी आनंद झाला की माझ्यासोबत काम करणारा माझा सहकारी एवढं उत्कृष्ट साहित्य निर्माण करू शकतो आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातल्या कवींना एकत्र घेऊन त्यांची एक चांगली माळ गुंफतो. एक फार कौतुकास्पद काम आहे. त्याबद्दल मी वल्लरी प्रकाशन आणि व्यंकटेश यांचं खूप स्वागत करतो. खरं तर आज या व्यासपीठावर आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर आहेत. आणि त्यांच्यापुढं आमच्यासारख्या साहित्याचा काही गंध नसलेल्या व्यक्तीला बोलायचं म्हणजे थोडं टेन्शन येते. कारण आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला सरांना निमंत्रित करत असतो आणि देशामध्ये एवढे जबरदस्त वैचारिक मांडणी करणारे कवी, लेखक, विचारवंत म्हणून ज्यांचं नाव आहे असे सबनीस सर यांचं खरं तर आपण सगळ्यांनी भाषण ऐकायला पाहिजे. त्यांना अधिक वेळ मिळायला पाहिजे, कारण त्यांच्या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे. त्यांचे शब्द तुम्ही जेव्हा ऐकता तेव्हा एक वेगळेपण आपल्याला जाणवते. मी सुरुवातीला सगळ्या कवींचं अभिनंदन करतो की आजकाल खरं तर कवींना फार वाईट दिवस आहेत, पण आजचा कार्यक्रम पाहिल्यानंतर मला वाटते की कवींना फार चांगले दिवस येण्याची सुरुवात झालेली आहे. कारण एवढे या साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात मी अनेकदा पाहुणा म्हणून येत असतो आणि एवढी उपस्थिती तर मी पहिल्यांदा पाहिली. म्हणजे पारिजातकाचा जसा सडा पडतो फुलांचा, तसा आज इथे माणसांचा, कवींचा सडा पडलेला आहे. याचं मला एक फार कौतुक वाटते की व्यंकटेशने हे सगळं कसं जमवलेलं आहे. खरं तर जे प्रबोधनाचं काम होते आपल्या समाजामध्ये, देशामध्ये, त्याच्यामध्ये कवी, लेखक, साहित्यिक यांचा फार मोठा वाटा आहे. मी तर म्हणतो की पुस्तकं फार महत्त्वाची असतात. पुस्तकं इतिहास घडवत असतात आणि पुस्तकं 500 वर्ष जिवंत राहतात. म्हणजे तुम्ही एखादं पुस्तक लिहिलं तर ते 500 वर्ष त्याचा एक इतिहास असतो. मी नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य माझ्या भाषणामध्ये सांगत असतो की पुस्तकं काय करू शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर त्या 2 रुपयापैकी 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल आणि 1 रुपयाचं पुस्तक, भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल आणि 1 रुपयाचं पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल. म्हणून पुस्तकं, आता एका कवित्रीने उल्लेख केला की मी पुस्तकामुळे जिवंत, म्हणजे पुस्तकामुळे माझं जीवन फुललेलं आहे. की खरंच पुस्तकं माणसाचं मस्तक घडवत असतात. म्हणून पुस्तकं हे फार महत्त्वाचं साधन आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपला महाराष्ट्र विविध क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे. माझ्या मते आपल्या महाराष्ट्रात किमान दर महिन्याला एक 5-1 हजार पुस्तकं प्रकाशित होत असतील किमान. आणि फार चांगली गोष्ट आहे की एवढ्या प्रतिभेचे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. विविध जाती, धर्म, वंश हे सगळे, आणि ते विषय पण असे चांगले मांडतात. काही कवी तर आपण पाहिले की आमचे कवी होते इथे, म्हणजे गझलकार इलाही जमादार, मुस्लिम समाजाचा माणूस, फार कफल असं आयुष्य जगला. काय लिहायचा तो, त्याने एक लिहिलं होते 4 ओळी की आत्म्याचा सौदा करुणी जर मी स्वतःच विकले असते. आत्म्याचा सौदा करुणी मी जर स्वतःच विकले असते, एक वीट सोन्याची करुणी घर असे बांधले असते. एक वीट सोन्याची करुणी घर असे बांधले असते. काय त्यांची प्रतिभा आहे. आमचं आता आपल्या महाराष्ट्रात कवी
केवळ कवितांमुळे किती म्हणजे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आमचे फमू शिंदे मराठवाड्यातले आहेत. रामदास फुटाणींच्या वात्रटिका पाहिल्या तुम्ही, कविता त्यांच्या बघा. विठ्ठल वाघांसारखे कवी, त्यांची कविता तिफन, म्हणजे अशा कविता त्यांच्या गाजलेल्या आहेत. आता अलीकडे आमचा अनंत राऊत काय कविता लिहितो, मी तर 100 वेळा ऐकली हो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. काही कविता कवी जे असतात ना, ते कविता खूप सुंदर लिहितात, पण त्यांना सादरीकरण करता येत नाही. कविता लिहिणे आणि त्याचं सादरीकरण सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. काही कविता तर खूप अशा सुंदर, म्हणजे त्याच्या लिहिता तेवढा आशय एवढा जबरदस्त असतो आणि तेवढ्याच ताकदीनं तो कवी सादर करतो, तेव्हा एक वेगळी मजा त्या कवितेची मला वाटते. आमचे परत एक इलाही जमादार सुरेश भटांच्या तुम्ही गझल ऐकले असतील, की वेळा होतो माणूस त्यांच्या यांनी, की एक माझा मोबाईलमध्ये मी खरं तर ती सुरेश भटांची कविता हे केली होती, तुम्हाला म्हणायची मी घेईन मोबाईल. आणखी आमचे इलाही जमादार असे लिहितात, काय शब्द आहेत बघा. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा नसावा, बहुतेक माणसांचा तो चेहरा असावा, बहुतेक माणसांचा तो चेहरा असावा. मला व्यंकटेश तुमचं कौतुक याच्यासाठी वाटते की तुम्ही एक वेगळा प्रयोग केलेला आहे, की 18 कवींना एकत्र केलं, त्यांच्या 4-5 कविता. मी खरं तर कविता संग्रह आजच पाहिला, मी काही वाचला नाही. काही कविता त्याच्यातल्या खूप छान आहेत आणि महिला कवींना जास्त तुम्ही स्थान दिलेलं आहे. तरुण आहेत काही कवयित्री, ते एक फार मोठी जमेची बाजू आहे की आपण महिला आज पुण्यासारख्या ठिकाणी एवढ्या चांगल्या कवयित्री आहेत आणि या कवींच्या सगळ्या कविता निसर्गावर आहेत, प्रेमावर आहेत, स्त्रीवर आहेत, शिक्षणावर आहेत, शाळेवर आहेत, ईश्वरावर आहेत, नात्यावर आहेत. अशा सगळ्या कविता फार सुंदर कविता या सगळ्या कवींनी लिहिलेल्या आहेत. खरं तर या कवितापैकी मला मुकुंद कादरवकर यांची एक कविता, त्यांनी 42 पान नंबरवर आहे, मी थोडीशी चाळी, मला फार छान वाटलं. सगळ्याच खरं तर कविता चांगल्या असाव्यात, पण मला हवे ते पाहण्याची मला एक नजर दे, हवे ते पाहण्याची मला एक नजर दे, हवे ते जगू दे पण मला एक जिगर दे, हवे ते जगू दे पण मला एक जिगर दे. काय कविता लिहिली त्यांनी बघा. आयुष्य हे कलंदर पण मला एक हात दे, आयुष्य हे कलंदर पण मला एक हात दे, गंध विश्वात साऱ्या पण मला एक श्वास दे, गंध विश्वात साऱ्या पण मला एक साथ दे. आणखी सुरेश काळे यांनी एक कविता लिहिली 58 पान नंबरवर, मी वाचली ती पण मला छान वाटली. कोरडी माणसं कोरडी नदी, तुझ्याजवळ असण्याचीही मला सवय झाली होती. खरं तर कवी केव्हा कविता लिहितो, जेव्हा प्रेमभंग झाला असेल किंवा नवीन प्रेम जुळलं असेल तर त्या जास्त कविता येतात. मध्ये मध्ये तर चारोळ्या कविता होत्या. मी पण कविता करायचो, मी पण शीघ्र कवी आहे, लिहू शकतो, पण मध्ये सगळं बंद पडलंय. म्हणजे त्या शीघ्र कविता तर खूप छान असतात, चारोळ्या पण छान असतात, वात्रटिका छान असतात. हे लिहितात, तुझ्याजवळ असण्याचीही मला सवय झाली होती, तू जवळ नसण्याचीही आता मला सवय झाली आहे. तुझे असणे व नसणे असती जरी केवळ 2 शब्द, त्यांच्या वेगळ्या अर्थाचीही आता सवय झाली आहे. खूप छान लिहितात ते. खळखळत वाहणारी नदी एकदा मीही पाहिली होती, आता पाण्याविना नदी पाहण्याची सवय झाली. खरंच आपल्याला पण आता नद्या पाहतो, गावाकडल्या नद्या आटल्यात. आम्ही तर गावामध्ये खेड्यामध्ये होतो तर आम्ही त्या ओढ्याचं पाणी प्यायचो. आज तर मी कधीच बाहेरचं पाणी आयुष्यात पिलं नाही. या 10-20 वर्षामध्ये किती परिस्थिती बदलली आहे. बुद्ध सांगतात की जगामध्ये सगळं अनित्य आहे आणि सगळं बदलत जाणार आहे. आणि या बदलत्या जगाबरोबर मी बदलतं जग आणि बदलतं प्रशासन यावर बोलत असतो, भाषण देत असतो, स्पर्धा परीक्षेच्या मुलांनाही बोलत असतो. मला जास्त बोलणार नाही कारण बाकीचे 2 अधिकारी आहेत आणि आज आम्ही 3 अधिकारी आहोत. म्हणजे एक न्यायाधीश आहेत, साहेब पोलीस इन्स्पेक्टर आहेत आणि आम्ही यशोदामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या कलेक्टर पासून तहसीलदार BDO या लोकांना ट्रेनिंग देतो आम्ही. ते 3 अधिकाऱ्यांना व्यंकटेशनी बोलवलं. 2 कवित्री साहित्यिक मॅडम आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीपाल सबनीस सर वेळ काढून इथं आलेत. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. मला सुरेश भटांची जरा त्या मोबाईलमधली कविता तुम्हाला